फरसबी मटाराची भाजी। आज आपण ही भाजी कशी करायची ती बघणार आहोत। छान एक सुंदर हिरवीगार चविष्ट भाजी आहे ही। ह्यासाठी मी आता कढईत तेल गरम केलं आहे आणि त्याच्यात टाकलं आहे आधी जिरं आणि मग जिरं तडतडल्यावर त्याच्यावर टाकलं आहे थोडं हिंग आणि जिऱ्यानंतर आपण त्याच्यात थोडासा ताजा ठेचलेला लसूण टाकायचा। या लसणामुळे भाजीला खूप उत्कृष्ट चव येते। लसूण थोडा शिजला आणि त्याचा सुगंध आला का मग त्याच्यात आपण हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या। हिरवी मिरचीची क्वांटिटी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त। आता हे झाल्यानंतर आपण आपली चिरलेली फरसबी आणि हिरवेगार मटार हे मिक्स आपण त्याच्यात टाकून छान चांगलं परतून घ्यायचं आणि ते परतल्यावर मग आपण त्याच्यात मसाले टाकूया। आता ह्या भाजीला मी लाल तिखट अजिबात टाकत नाही, कारण मला ही भाजी हिरवीगार दिसलेली लागते आणि दिसायलाही छान लागते आणि मग चवीलाही छान लागते। आपण ही हिरव्या मिरचीवर करणार आहोत, त्यामुळे लाल तिखट टाकायचं नाही। तर मग आपण त्याच्यात आता टाकणार थोडे मसाले आणि मसाल्यामध्ये काय फक्त थोडी हळद, थोडं धणा जिरा पावडर, थोडा किचन किंग मसाला टाकते, त्यांनी फार छान चव येते भाजीला। थोडा चवीपुरता गूळ आणि मीठ। आता गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण गुळाच्यामुळे थोडासा बॅलन्स होतो फ्लेवर आणि भाजी छान लागते। हे छानपणे सगळं परतून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून झाकून ती भाजी शिजूया। आता झाकण आपण लावल्यानंतर त्या दोन भाज्यांमधनं पण पाणी रिलीज होतं आणि ते आपण टाकलेलं पाणी आणि भाज्यांमध्ये रिलीज झालेलं पाणी या दोन्ही ह्याच्यात भाजी छान शिजून येते। तर मध्येच चेक करून बघायचं, बघाल की छान पाणी सुटलं आहे त्या भाज्यांना पण। आता आपण ते झाकण ठेवून शिजेपर्यंत ठेवूया आणि मग भाजी शिजली का मग त्याच्यात ताजं खवलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून मिक्स केली का आपली भाजी तयार। तुम्हाला जर अशी ओली भाजी आवडत नसेल तर थोडा गॅस मोठा करून शेवटी थोडी तुम्ही सुकी करून घेऊ शकता। त्याच्यानंतर बोलमध्ये काढा आणि मग तुम्ही सर्व करू शकता। जेवणाच्या थाळीमध्ये ही भाजी फारच सुंदर लागते, डाळबरोबर भाताबरोबर खूप छान लागते। जरूर ट्राय करून बघा। फरसबीमध्ये बटाटा आपण नेहमीच घालतो किंवा नुसतीच फरसबीची भाजी पण करतो, पण अशी मटार घातलेली भाजी एकदा करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटते ती ही रेसिपी। आणि जर तुम्हाला ही भाजी आवडली तर सॅम्पीज किचनला लाईक आणि फॉलो करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ। मला जरूर कळवा तुम्हाला भाजी कशी लागते। थँक्यू।